मित्रांनो, राम राम रामकृष्ण हरी नमस्कार. बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक 2 दिवसापूर्वी एक अशी बुट्टी घटना घडली. त्यानं राजकीय समीकरणं, सामाजिक समीकरणं, सामाजिक काही पक्ष हे सगळ्यांनी एक अशी उलथापालथ करून ठेवली. आणि त्या उलथापालथीच्या पाठीमागं कुठंतरी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब नक्की आहेत. आपलं तुम्हाला मी कालच सांगितलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये एक नाव वारंवार बोललं जातं, ते म्हणजे उद्धव ठाकरे. आता कोणीतरी उद्धव ठाकरेंना आरतीनं ओवाळलं, उद्धव ठाकरेवरती कुर्बान केली. आता कुर्बान शब्द म्हटलं तर माहिती आहे कुठल्या सणाला कोण काय कुर्बान करतं काय नाही. आणि त्याच उद्धव ठाकरेवरती अक्कांनी ती आमदारकी कुर्बान केली. म्हणजेच आपल्याला आज त्या विधान परिषदेच्या आमदारविषयी बोलायचं नाही बरं का. आपल्याला बोलायचं आहे आज प्रथमच एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंना असंच झोडपून काढलंय, असं बोललंय. अरे बाप रे. म्हणजे म्हणतात ना, शाण्याला शब्दाचा मार, तो शब्दाचा मार अक्षरशः घातलेला आहे. मित्रांनो, सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्रीराम, राम राम नक्कीच आवर्जून लिहा. इतक्यात उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का? होय की नाही? मला काय फरक पडतोय? म्हणजे जात आहेत. नाही, आता कोण कोणाच्या जवळ गेला तर त्याला घेतलं तर पाहिजे ना समोरच्या माणसानी. तुम्ही 2 मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलंय, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री राहिलात. 10 पैकी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना किती मार्क द्याल? घरी बसून काम करणाऱ्याला कसं काय, वर्क फ्रॉम होमला कसं काय, फील्डवर काम करायला पाहिजे. मी फील्डवरचा माणूस आहे, त्यामुळे फील्डवर देवेंद्रजी काम 2014 ते 19 आताही करतायत. आम्ही टीम म्हणून काम करतोय. आणि शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंचे तुम्हाला फोटो जास्त भारी वाटते की भाषणातल्या त्यांच्या कोट्या जास्त भारी वाटतात? काय आवडतं जास्त? जाऊ द्या ना, कशाला ते विषय. बघा, एका मुलाखतीमध्ये शिंदे साहेबांना ज्या वेळेस प्रश्न विचारले गेले, त्यामध्ये आपण 2 ते 3 प्रश्न तुमच्यासमोर मांडणार आहोत. पहिला प्रश्न होता, आता बघा, काही दिवसापूर्वी एक गोष्ट पुढे आली, बातमी पुढे आली की मध्यरात्री 2 वाजता उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बंगल्यावर मध्यरात्री 2 वाजता गेले होते, वर्षा बंगल्यावरती. अशा बातम्या आल्या, प्रबुद्ध भारतीयांनी ही प्रेस केली होती. आता ही जी आहे त्यामध्ये देवाभाऊन सांगितलं की नव्हतं, भेटायची गरज नाही, काय नाही. पण अशावरूनच एक प्रश्न विचारला गेला एकनाथ भाईला, भाजपच्या जवळ जात आहेत का ओवाटा, किंवा उद्धव ठाकरे हे भाजपच्या जवळ जात आहेत का? मग आता त्यावरती एकनाथ भाईचं उत्तर होतं, ते उत्तर आता मला हसावं की लोळून हसावं हे कळत नव्हतं. बघा, शाळेमध्ये लहानपणी कुठली खेळ असतात ना, काही पोरांची इच्छा असते त्या संघामध्ये सामील व्हायचं, त्या खेळामध्ये सामील व्हायचं. पण त्या आयोजकाने म्हणा किंवा त्या संघप्रमुखानं त्याला खेळायला येतंय की नाही, काय उगं फक्त दिखावपणा आहे म्हणून त्याला माहीत आहे पूर्ण, तो घ्यायचा की नाही हा निर्णय त्या संघ प्रमुखाचा असतो, संघ कॅप्टनचा असतो. आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय त्यांना भाजपच्या जवळ जायचं आहे, पण त्यांना भाजपमध्ये घेतलं तर पाहिजे, भाजपसोबत घेतलं तर पाहिजे. आता याच्या माध्यमातून बघा, म्हणजे उद्धव ठाकरे आता कुठपर्यंत होऊन बसले, त्यांचं आता अस्तित्व काय आहे, त्यांना किती किंमत द्यायची हे यातूनच, ह्या वाक्यातून समजतं त्यांना किती किंमत आहे. म्हणजे बच्चू कडूंना पक्षामध्ये घेतात आदरानं, म्हणजे बच्चू कडूची किंमत खरंच उद्धव ठाकरेंपेक्षा जास्ती आहे. पण उद्धव ठाकरेंना भाजपसोबत यायला सुद्धा त्यांना घेतलं तर पाहिजे ना, असं वक्तव्य शिंदे साहेबांनी घेतलं. आणि त्या पुढे जाऊन 2 मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही होतात, त्यामध्ये
कुणाचंच कारकीर्द किंवा कुणाचं काम तुम्हाला चांगलं वाटलं? आता हा प्रश्न. आता काम म्हटलं की पहिलं आमच्या पोटामधला गोळा हा छातीमध्ये येतो. उद्धव ठाकरेंनी काम काय केलं हे तर मला तर काय माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे तर कमेंट करून सांगा. फक्त हे माहीत आहे की ते मिठी नदी गाळा घोटाळा, ते पत्राचाळ, ते BMC घोटाळे, ते टेंडर, ते मराठी शाळा बंद पाडणे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. PPE किट, खिचडी घोटाळा कोरोनामध्ये. पण त्यांचं काम काय हे अजूनही माहिती आहे. मग या ठिकाणी शिंदे साहेब बोलले होते की घर कोंबडा किंवा घरी बसून काम करतात का कोणी, किंवा घरी बसून काम केलं जातं का, किंवा घरी बसून काम करता येतं का? उद्धव ठाकरे हे घरकोंबडे मुख्यमंत्री होते असं त्यांचा नावलौकिक होता. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी बोलायचे. आणि पुढे चालून त्यांनी एक असं वाक्य केलं होतं की शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम भेटणार होता. घरामध्ये राहूनच पेरायचं, घरात राहूनच काढण्या काढायच्या, घरातूनच ते धान्य मळायचं आणि घरातूनच हे सगळं उत्पन्न घ्यायचं, ते सांगणार होते. पण नशीब त्यांचं हे जनतेला ऐकायचं नव्हतं, किंवा देवाला वाटलं बाबा हा तर आता वर्क फ्रॉम घेऊन येईल, तर अजून कुठले कुठले कामं हे वर्क फ्रॉम घेऊन येईल, त्यामुळं त्यांना घरी बसवण्यात आलं. मग आम्ही म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब, देवाभाऊ जे आहेत हे काम करणारे व्यक्ती आहेत. यांनी आपली ओळख ही कामातून निर्माण केली आहे. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. जे लोक विकासाच्या चष्म्यातून त्यांच्याकडे बघतात त्यांना विकास समजतो, पण जे भुयारी मेट्रोमध्ये जाऊन प्रवास करतात आणि त्या मेट्रो ज्यानं आणलेली आहे त्याला शिव्या घालतात, याला काय म्हणायचं? याला दुबळेपणा म्हणा किंवा एक आपण शुद्ध मूर्खपणा म्हणू शकतो. म्हणून शिंदे साहेब म्हणले की जे घरीच राहिले त्यावर काय बोलायचं आपल्याला? आम्ही काम करतोय, आम्ही फील्डवर जाऊन काम करतोय, हे ते बोलले. आणि शेवटचा प्रश्न असा होता, उद्धव ठाकरे आता काय बोलायचं काय नाही, सोडून देऊ शकतो, त्यावर जास्त बोलायचं नाही आपल्याला. पण एक या सगळ्यामधून एक वाक्य पुढे आलं होतं, ते मला आठवलं बोलता बोलता की तुम लढो हम कपडे संभालते. ही अशी अवस्था ह्या विधान जे परिषद आहे याच्या माध्यमातून, या सगळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले की आता लढाईची खरी त्यांची वेळ होती. त्यावेळेस हे लढू शकले नाहीत कारण त्यांना भीती होती हरण्याची. ज्या लोकांना हारण्याची भीती असते ते कधीच जिंकू शकत नाहीत, हा एक इतिहास आहे. आणि ही भीती ही उद्धव ठाकरेंना नक्कीच होती. आता त्यानंतर बघा, हे जे काही शिंदे साहेबांनी बोललं हे आदर्श बरोबर आहे. राघव चड्डा जे केजरीवालाविषयी बोलले होते तेही बरोबर होतं, आणि ते काहीतरी असंच होतं. आणि जे काही संजय राऊत बोलतात नेहमी ते फक्त उद्धव ठाकरेंना फुगवायचं काम करतात. जे काही वडापाववाले आहे यांचं पण काम हेच आहे. मग आता ज्या पक्षानं किंवा ज्या व्यक्तीनं जी आपली काही सेनेचा प्राण आहे तो प्राणच ठेवला नाही, तर ते सेना जगेल का हो? हिंदुत्व हे यांनी वेशीवर टांगलंय, ते शिंदे साहेबांनी तारलंय किंवा सगळं खांद्यावरती घेतलाय वसा. हा वसा पूर्ण होत आहे. साथ देवाभाऊची आहे, साथ महाराष्ट्रातील लोकांची आहे, बहिणींची आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची आहे, देवाभाऊच्या विकासांची आहे. त्या लोकांना आता कुणीच भविष्यामध्ये अडवू शकणार नाही, हे तेवढंच खरं आहे. आता या लोकांना फक्त विरोध करणं, ओराडे बडवणं, फक्त एवढं त्यांच्याकडे शिल्लक आहे. तर हेच कामं करत राहणार. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. अगदी मोजक्या शब्दामध्ये जी काही लायकी काढलेली आहे उद्धव साहेबांची, हे खरंच विचार करण्यासारखे आहे. तुमचं मत नक्कीच व्यक्त करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.